13 फेब्रुवारीला सायंकाळी 6:30 ते 7च्या दरम्यान कागल तालुक्यातील मेतके गावच्या हद्दीत सत्यवादेवी मंदिराजवळ उभ्या असलेल्या चारचाकीची पाठीमागील काच अज्ञात चोरट्यानं फोडली. काच फोडून चोरट्यानं डिकीत ठेवलेले 29,23,500 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने आणि 50,000 रुपयांची रोकड असा एकूण 29,73,500 रुपयांचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणी मूळच्या देवगडमधील आणि सध्या फुलेवाडीत वास्तव्याला असलेल्या फिर्यादी वृषाली धुमाळ यांच्या फिर्यादीवरून मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकानं सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान संशयित कर्नाटकातील दावणगिरीमधील SS हॉस्पिटलमध्ये येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार काल 19 फेब्रुवारीला सापळा रचून संशयित वीरेश नागारजाप्पा याला ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं देणाऱ्या वीरेशनं कसून चौकशीनंतर चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून सोन्या चांदीचे दागिने, चारचाकी आणि इतर ऐवज असा एकूण 53,42,334 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. वृषाली विजयकुमार धुमाळ या मूळच्या राहणार देवगड सिंधूरच्या आहेत. त्यांच्या मुलीचं लग्न झालेलं होतं आणि त्यांची मुलगी, त्यांचे जावई असे सगळे मिळून देवदर्शनासाठी मेतके बाळूमामा मंदिर येथे आलेले होते. त्यांच्याकडं दागिने होते, सुमारे 35 तोळे दागिन्याची बॅग त्यांनी देवदर्शनाला जाताना गाडीत ठेवलेली होती. अज्ञात चोरट्यानं त्या गाडीची काच फोडून साधारण 35 तोळ्याची दागिने असलेली पर्स चोरून नेल्याबाबत त्यांनी मुरगुड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला होता. त्याचा समांतर तपास करण्याचे आदेश माननीय पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता सर यांनी आम्हाला स्थानिक गुन्हे शाखेला दिलेले होते. त्या अनुषंगाने PSI गळवे आणि PSI जालिंदर जाधव यांची टीम आपण तिथे नेमलेली होती. तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेकडील महेश खोत, रोहित मर्दने व विजय इंगळे यांना गोपनीय माहिती मिळाली की वीरेश हा दावणगिरीचा एक आरोपी आहे. त्यानं ती काच फोडून पर्स नेलेली आहे. तात्काळ तिथे आपण कर्नाटकात दावणगिरी येथे टीम रवाना केली. सदर आरोपीला पकडलेला आहे. त्याच्याकडून त्याची गाडी आणि 35 तोळे दागिने असे 54 लाख रुपयाचा मुद्देमाल आपण हस्तगत केलेला आहे. त्याला अटक करून पुढील कारवाई करीत आहोत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार राजू कांबळे, सागर माने, योगेश गोसावी, संजय कुंभार, अमित सरजे, राजेश राठोड, संजय पडवळ, महेश खोत, विजय इंगळे, रोहित मर्दाने, संदीप बेंद्रे, संजय हुंबे, सागर चौगले, सुशील पाटील, सतीश सूर्यवंशी आणि अनिल जाधव यांच्या पथकानं या कारवाईत सहभाग घेतला.